नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असेल श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आपण पाहिले. त्याच्याच अगदी जवळ म्हणजे सुमारे 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच आणि किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरच श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. आळंदी हे पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि आळंदीपासून पुणे हेच असे एक मोठे शहर आहे जे जवळ आहे, जेथे विमानतळ किंवा रेल्वे स्थानक आहे. पुण्याहून आळंदीसाठी बस सेवाही उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. आणि इथे समोर दिसत आहे कमान आळंदी नगर परिषद, याच्या आतमध्ये पार्किंग आहे, पार्किंगची सेवा आहे. आणि त्याच्याच बाजूला पार्किंगच्या शेजारी इकडे बस स्टँड आहे, सिटी बस स्टँड. आम्ही तिकडे गेलो पण तिकडे पार्किंग फुल झाली होती, आम्हाला गाडी लावण्यासाठी जागा नव्हती, म्हणून आम्ही दुसरीकडे पार्किंग करत आहेत. हे दिसत आहे तो इंद्रायणी काठ आहे आणि हा पूल आहे, याच्यावरून आपण मंदिराकडे जाऊ शकतो. ही इंद्रायणी नदी आहे आणि या इंद्रायणीच्याच काठीत संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी स्थळ आणि संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव देहू हे पवित्र तीर्थक्षेत्रे वसलेली आहेत. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी आळंदी आणि देहूमध्ये लाखो वारकरी इंद्रायणी नदीत पवित्र असे स्नान करतात. इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या, असे संत निळोबाराय यांनी इंद्रायणी स्नानाचे महत्त्व सांगितले आहे. मंदिराकडे जाताना इथे बघू शकता सुंदर असे दुकाने सजलेली आहेत, ज्यामध्ये तुळशीच्या माळा, प्रसाद, मिठाई किंवा देवीच्या मूर्त्या, पुस्तके असे वेगवेगळी दुकाने सजलेली आहेत. हा एक रस्ता आहे जो बस स्टँड कडून येण्यासाठी तो रस्ता आहे. इथून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूलाच हनुमान दरवाजा आहे, जेथून पण आपण माऊलीच्या मंदिरामध्ये एंटर करू शकतो. त्याच्या शेजारीच, त्या हनुमान दरवाजाच्या शेजारीच मोफतमध्ये चप्पल स्टँड आहे, जिथे आपण आपली चप्पल ठेवू शकतो. हे बघू शकता, हा आहे हनुमान दरवाजा. येथून पण आपण मंदिरामध्ये एंट्री करू शकतो. आपण महाद्वाराकडे जात आहोत, आपण तेथून मंदिरामध्ये प्रवेश करूया. आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. हा बघू शकता श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर हे त्याचे प्रवेशद्वार आहे. येथून आपण आतमध्ये एंट्री करूयात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमुळे हे आळंदी हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 21व्या वर्षीच येथे समाधी घेतली आहे. ही पायरी आहे श्री गुरु हैबतराव बाबा, जे की संत ज्ञानेश्वर महाराजांचे खूप मोठे भक्त होते, त्यांच्या नावाने ही पायरी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी हा भाष्यग्रंथ मराठी भाषेत लिहिला आहे, ज्यामुळे सामान्य लोकांसाठी धर्म आणि अध्यात्म समजणे सोपे झाले आहे. हे बघू शकता, इथे नकाशा लावलेला आहे, जो आळंदीमध्ये कुठले कुठले दर्शनीय असे स्थळ आहेत त्याचा हा नकाशा आहे. हे आहे श्री संत एकनाथ महाराजांची मूर्ती.
दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये एकादशीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते. यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. तसेच दरवर्षी कार्तिक वैद्य एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दिनानिमित्त येथे भव्य कार्तिक महोत्सव साजरा केला जातो. तेव्हा देखील येथे खूप मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होतात. इथे आहे संत मुक्ताबाई यांची मूर्ती. आणि ही आहे अजान बाग. ही अजान बाग खूप म्हणजे या अजान बागेला या ठिकाणाला देखील धार्मिक आणि ऐतिहासिक असे महत्त्व आहे. या अजान वृक्षाखाली अनेक भाविक बसून ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. आणखी विविध ग्रंथाचे देखील पारायण या ठिकाणी केले जाते. हे एक शांत आणि पवित्र असे ठिकाण आहे पारायण करण्यासाठी. आणि इथे बघू शकता LED स्क्रीन लावलेली आहे, जेथून आपण समाधीचे दर्शन करू शकतो. आणि हे जे समोर दिसत आहे तो आहे सुवर्ण पिंपळ. हा सुवर्ण पिंपळ फार पुरातन काळापासून येथे उभा आहे आणि तो अत्यंत पवित्र असा मानला जातो. आणि मंदिराच्या आतमध्ये जिथे बसण्यासाठी किंवा पारायण करण्यासाठी जागा आहे, तिथे भाविक भक्त आलेले आपली सेवा देत आहेत. ह्या महिला इथे झाडून काढत आहेत. अशी आपली सेवाही आपण इथे देऊ शकता. तुम्हीही या अशा पवित्र आणि धार्मिक स्थळाला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.